तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आज आहे 26 जानेवारी आणि आम्ही चाललो आमच्या मित्रांच्या स्कूलवरती चाललो आम्ही सध्या. तर तिथं जाऊन बघू कसं आहे काय नाही. कॉलेजमध्ये गेलो आम्ही स्वतःच्या, पण तिथं काही एवढं वाटलं नाही आम्हाला. यस, मित्रांची शाळा बघू आपण. तुम्हाला आवाज येतो की नाही हे आम्हाला माहित नाही, पण आता ऍडजस्ट करून घ्या. तर आम्ही आता कॉलेजमध्ये आलो, त्याच्या कॉलेजमधून आम्ही जस्ट आलो आणि आता बसलोय. मीच आहे ना. अंदर सर्व कार्यक्रम वगैरे आपण संपला. खूप लवकर आलो आम्ही इथं, काही बघायला पण नाही मिळालं आम्हाला. इथं तुम्ही लेट आले म्हणून तुम्हाला कार्यक्रम बघायला नाही भेटला. लवकर आला बघायला भेटला. तेच ना, सर्व आता सुटले पण आहेत. आता सर्व घरी चालले. हे आमचे बघा तुषार भाऊ. तर फायनली आता आमचं डिसिजन झालं की जायचं आम्हाला पंचवटीला. सॉरी मित्रांनो, तर आता आमचं प्लॅन चेंज झालं ते मला आता माहीत पडलं. मला पण माहीत नव्हतं आणि घरच्यांना पण काही नव्हतं. जाऊ दे आता. तर आता जाऊ, तुम्हाला दाखवतो कसं जाणार कसं नाही जाणार. आमच्यासोबत भाऊ पण आहेत. भारत माता की जय. तर आता बरं झालं आमचं झालं. आता मस्त दाखवतो तुम्हाला कसं काय फिरणार. माझं फर्स्ट टाइम आहे, मी जाणार आहो बाहेर असं मित्रांसोबत कुठं फिरायला. तर मस्त जाऊन एन्जॉय करू. आज तुला दिवस एन्जॉय करत आहे फक्त, आहे की नाही बघू. मला हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांना. फॅमिलीला वर्ष चांगलं जाऊ. भारत माता की जय. जय हिंद. तर आता जाऊ आणि तुम्हाला भेटू. आता आमचा प्रवास करतो, जात आहोत. आता कोणत्या रस्त्यावर हवा म्हणून जाणार. आणि मला तिथं आपण चालू त्याचं नाव अजून पण माहीत नाही आहे. हे रस्ते आणि आपल्या जिंदगीचे रस्ते कोणालाच माहिती नाही. चांगलं करून चालतोय. बस तिथं जाणार, तिथं जाणार. तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलो का. आता सर्व बसले. आता काहीतरी खाऊ आणि नंतर समोर जाऊ. समोर तुम्हाला दाखव. सिन्नरला जाणार आहोत. आता मला माहीत पडलं इथं आल्यानंतर सिन्नरला जायचं. जाऊ मग तुम्हाला इथं दाखवू सर्व. तर फायनली आम्ही इथं आलो सिन्नरमध्ये मंदिराकडे आलो. तर आता फिरू अंतर. दोन मित्र पण येत आहेत, त्यांना आता येऊ देऊ. त्यांची वाट बघतोय आम्ही सर्व. ते सर्व वाट बघते तरी का आता त्यांची वाट बघू. ते आल्यानंतर मग अंदर जाऊ आणि अंदर सर्व दाखवतो तुम्हाला कसं आहे काय नाही. आता आम्ही अंदर आलो. अंदर एंट्री घेतली आम्ही. धनंजय भाऊचं मूड प्लेस करण्यासाठी आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. हे बघून घ्या, ही एंट्री आहे. भारी आहे रे, म्हणजे थंड वाटू राहिले जरा. एंट्री खूप छान आहे इथं. तो कापड आणायला पाहिला तो मग ओमकर भाऊ. कोणता?
सर्व इकडे जिथं पण आम्ही बघतोय तिकडे फक्त फोटोशूटच चालू आहे. आता आमचे मित्र येत आहेत, आता बस तेच करणार आहेत, तेवढंच काम आहे त्यांना. धन्यवाद विचारल्याबद्दल. तर मित्रांनो आम्ही आज आलेलो आहे गोंदेश्वरला. आता इथे फोटोशूट चालू आहे आणि आम्ही तुम्हाला पूर्ण मंदिरचे दर्शन करून देणार आहे. तर आता इथे फोटो काढायचा आहे. तर आता आम्ही फोटो काढणार पूर्ण तर तुम्हाला पण दाखवेल आम्हाला कसं. एवढ्या लांब कासाठी आलेला आहे तू? आम्हाला माहिती आहे का, मेन गोष्ट म्हणजे मी पंचवटीचा विचार करून आलो आणि सिन्नरला घेऊन आले लोक, म्हणजे यांना काही वाटायला पाहिजे पुन्हा फोटो काढतोय बस. तर एवढं लांब आम्ही फक्त फोटो काढण्यासाठी आलेलो आहे गाईज. तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता की डिफरन्स किती आहे. इथं आम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागू राहिलं आणि ते जर का आम्ही अंबानी असतो तर आम्हाला डायरेक्ट VIP एंट्री मिळाली असती. सगळ्या विचारून तुम्हाला काय सांगतो, पैसा होता है हमारे पास लेकिन कमी दिखाते नाही. पैसा आता है लेकिन क्या जाता वही चला जाता है. असं आहे ते. भाऊ दोन शब्द आपलं कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? एकदम ओके. सीताराम. तर असंच गाईज दर्शन तुम्हाला आम्ही करून देणार आहे. आमच्याकडे कमी मंदिराकडे बघा, मंदिराकडे स्कॅनर टॅग मार कधी आपल्या व्हिडिओ मध्ये. चला आता निघू. पूर्ण मंदिराचं काम हे दगडामध्ये कोरलेलं आहे आणि 150-200 जुनं मंदिर आहे. 150-200 वर्ष जुनं मंदिर आहे. आपल्याला सर्व बाहेर करत आहे दादा करून फोटोशूटसाठी. आवाज काढा जरा. लागला जो पेपर चांगला लिहिला होता त्याच पेपरमध्ये 1 मार्क पडलाय आणि जो काही 1 मार्काचा लिहिला होता त्याच्यात 1च मार्क पडलाय. मला तर नाव टाकायचे मार्क दिले. तर आता आम्ही लाईनमध्ये आहोत. बाकीचे तर समोर आहेत, काही मागे आहेत. मंदिराचा इतिहास सांग ना. मंदिराचा इतिहास आम्हालाच माहित नाही, आम्ही फर्स्ट टाइम बघितलं. मंदिराचा इतिहास तुम्हाला माहित नाही, सांगून देऊ. 200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. प्युअर दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. असंच एक मंदिर आहे कृष्णेश्वराचं संभाजीनगरमध्ये मंदिर आहे, पण ते वरतून खाली कोरलेलं मंदिर आहे आणि हे दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता आमच्या मित्राला हिस्ट्रीचे किती नॉलेज आहे, पण तरी तो पास नाही होत सेमिस्टरमध्ये. असं का, त्याचा प्रश्न उत्तर द्या. तर मित्रांनो आता मंदिरात आलेलो आहे. फोटोशूट फायनली आमचं दर्शन झालं. आता आम्ही बाहेर आलो आणि आता फोटोशूट वगैरे करू. आम्ही फोटोशूट करू आणि नंतर बघू काय करायचं होतं. खूप वेळ लागला पण आम्हाला ते. आम्हाला काही मित्र भेटलेले भाऊ कुठून आले. आम्ही पुण्यात काय नाव जुगाड काही ना काही हो जातं. कंटेंट की वगैरे कसं वाटतं तुम्हाला नाशिकमध्ये? चांगलं पवित्र ब्लॉग बनवतो. बरं चांगलं वाटलं. एवढ्या गर्दीत पण आम्हाला दर्शन भेटलं, ते चांगले. कोणते स्पॉट करण्यात आता डायरेक्ट पुणे गाठणार आहे. आम्ही 2 दिवसापासून इथंच आहे. त्र्यंबकेश्वरला गेलो. मग आता जाता इथलं एक दर्शन घेऊन पुण्याला. धन्यवाद दादा खूप दादा संघ दिल्लीची पांडेजी पण आणलेली दादा. दिल्ली पण आता हा कुठे गेला काय माहित नाही. पुणे दिल्ली दिल्ली कर्नाटकाचं आहे. सगळ्यांना आपलं महाराष्ट्राचं हे पाहिजे, दाखवायला पाहिजे ना आपलं. कर्नाटक मी नाही आहे, अजून 2 जण. त्यांना पण भेटूया आपण, पण थोड्या वेळात. भाऊ तुम्ही 2 शब्द बोलू शकता. कोल्हापूरचा. तर कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? छान वाटलं. छान वाटलं. दर्शन केलं मस्त. मस्त झालं. वातावरण पण शांत आहे, थंड आहे. थंड वातावरण आहे. थोडं गरम लागले आता ब्लॅक घातल्यामुळे.
ए पुणे कुठे गेला रे सार्थक एकदम 10 वाढतील रोज पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी इंस्टावरती जावं लागेल. का असेल ब्लॉग आहे. नाही पण ते कसं यूट्यूबवर सध्या येणार नाही नवीन नवीन हा आहे. 1% राहिलाय 1% लवकर सबस्क्राईब करून घ्या, नाही तर नंतर लक्षात राहणार नाही नंतर. जबरदस्ती नाही आपले सबस्क्रायबर आहेत कुठले पुण्याकडचे साताऱ्याचे पुन्हा सातारा. आमचे सबस्क्रायबर खूप दूर दूर राहतात रे, तुला माहिती नाही. फॅन फॉलोइंग वाढली फॅन फॉलोइंग तेच ना. सार्थक ना हां सार्थक ब्लॉग. इंस्टा आयडी दे तुझी. पार्थ पवार पवार आहे काय पवार इज पवार. सार्थक काय बोलला ब्लॉग्स पार्थ पवार 07 का 27 अरे कोली फॅमिली जास्त काही नाहीत आमचे फॉलोअर्स, कारण की आमचं सर्व नवीन आहे. नाही चांगलं आहे, चालू करा. हां तेच. तेवढंच की युट्यूबला कॉपीराईटचं जरा लक्ष द्या. हां ते आम्हाला माझी बघावंच personal लागते. हां 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 त्यामुळे मी चालू केलं नाही, परत माझं कॉपीराईट मग गेलं चॅनल एक असं. ते लक्ष द्या. कोणतं चॅनल तुमचं? मोटर लॉगिंग करतो तुम्ही. अरे आमची खूप इच्छा आहे माहिती आहे का, लहानपणीपासून करायचं करू. नाही नाही एवढे नाहीत आमच्याकडे. इंस्टावर लिंक टाकली सार्थक ब्लॉग्स टाका आणि इंस्टावर लिंक टाकली मी बघ ना. टाकले होते मी पटकन 1% चार्जिंग. चार्जिंगची काही सोय मग आता हा ना गाडी मग ठीक आहे. नाही गाणे कॉपीराईट पडले तर करणार. हा ते NCS वापरतो. सबस्क्रायबर होते गेले सगळे आपण अशी सगळे हां ऑल नाशिक. आता मग आम्ही थोडं ट्राय करतो. सी आता आज चालून दे, चालू चांगलं आहे. जर्मनी दुबई फाटा दिल्ली का लोंडा. ये दिल्ली के लोंडा ये दिल्ली के लोंडे हमारे. यूपी के लोंडा नहीं का कोई? यूपी का नहीं है पुणे एवढे बिहारी पण नसतात. पी टाउन एवढं पण नाही का? हा यंग टाउन बेबी. आता अजून बघू पी टाउन बेबी. हे कोणतं टाउन आहे. यंग टाउन नाशिक टाउन बेबी. आता कॅमेरामॅन गायब झालेला आहे. कॅमेरामॅन कुठे आहे आमचा. आता लवकर आम्ही आता फोटोशूट करू. नाही वाटत. फोटोशूट करायची घाई करतो आम्हाला खूप होते आता. पण जायचं कुठं? कॅमेरामॅन आहे गायब. कॅमेरा नाही पूर्ण टीम गायब आहे. अरे आपण एवढं जाऊ चला तिकडे जाऊ कोपऱ्यात. तर तिकडे जाऊ. मागं फेर फटका मारा कुठेतरी. जाऊ द्या कॅमेरा स्किप करू. कॅमेरामॅन आधी आम्हाला महत्वाचा आहे. अरे 0 सिविक्स 0 सिविक्स असते. हे बघ, हे 0 सिविक्स. तर आता फक्त आम्ही फिरू सध्या, कारण की आमचे कॅमेरामॅन दोन्ही हरवलेले आहेत. एडिटर पण सध्या गेलाय. हा कुठे गेले काय माहिती. एडिटर बिझी आहे. एडिटर लाइटिंग मॅन पण कुठतरी गेले आहे. त्यांना एक्स्ट्रा पैसे देतो तरी ते रेडी नाही गेले. एवढं आमचं हे वर्चस्व वाढले. काय वाढलंय तुझे बीजेपी वर्चस्व वाढ. आता कुठं फिरायचं रे. दाखवून देऊ ना आपण. तर मंदिराच्या चारही बाजूने 4 नवीन मंदिर आहे. नवीन म्हणजे जुनेच मंदिर आहे. 4 वेगवेगळे मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे, नंदीचं मंदिर आहे, पार्वती मातेचं मंदिर आहे आणि विष्णूजी आणि ब्रह्मजीचं पण मंदिर आहे. सेमच मंदिर तर आता फक्त हे बघायचं राहिलं आमचं. इथं काय कॅमेरामॅन अरे फोटो काढा ना यार, चला ना लवकर. चालायचं नाही आपल्याला. आता पूर्ण मंदिर फिरायचंय. फोटो काढायचे. फोटो काढण्यासाठी आपला कॅमेरामॅन नाही आहे. कॅमेरामॅन फोटो काढण्यासाठी आमचा कॅमेरामॅन जरा फुल भाव खातोय. ये देखो कोणाचा फोटो काढायचा. कॅमेरामॅन जरा व्हिडिओ तिकडे कॅमेरा केला म्हणून जरा मोबाईल काय चांगला घेतला एडिटरला आम्ही टॅग करून टाकू. एडिटर सर्व करणार आता. तुझी नाही घेत. तुझी लिंक आहे. डिस्क्रिप्शन लिंक. शांत माहोल आहे इथं. तसं का बघितलं तर मस्त वाटत शांत. इथं फोटोशूट अजून चालू आहे आमची. तिथं अंतर खूप मोठी भीड लागलेली आहे आता फोटोशूटसाठी. खूप फोटो चालू आहेत तिथं. बघा हे आमचे कॅमेरामॅन. हे बघा चालू आहेत. नेकबँड पकड रे ते. आई त्या नेकबँडची काही व्हॅल्यू आहे का नाही रे. म्हणून व्हॅल्यू नाही आहे. म्हणून व्हॅल्यू नाही आहे.
तर आता फोटो आमचे झाले, आता बाकी ज्यांचे राहिले ते काढते. मग काढले तर असा निघू आम्ही, कारण की आता खूप वेळ झाला आम्हाला, खूप वेळचे आलो, आता वेळ होत आहे खूप. हे काढायचे एक सार्थक. अजून कुठं काढता आता? अजून फोटो काढू आणि तुम्हाला भेटतो मग तिथे. तर फायनली आता आमचा पूर्ण टोटली फोटो काय रे माझा ब्लॅक ब्लॅक कसं काय झालं बाहेर? तर फोटोशूट आमचं झालेलं आहे आता. तर आता आम्ही घरच्या मार्गे निघू. अरे बॅकग्राऊंड ब्लॅक झालं. आता खूप टाइम झाला आम्हाला फोटो काढतो.